सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. ठीक आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे धीर लोक निब्बाणास जातात. ज्यांच्यामध्ये धीर राहते, नाही का, घाई कोणताही काम करत नाही, धीर लोक कशाला जातात? निब्बाणास प्राप्त होतात. ठीक आहे. तर आजची ही गोष्ट आहे 30 भिक्खूंची गोष्ट. किती भिक्षू? 30 भिक्खूंची गोष्ट आहे. तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 175. हंसाधिपत्यपथ्ये यंती आकाशे यंती इद्धिया नियंती धीरा लोकम्हा जेतवा मारं सवाहिनी. ही गाथा तथागतांनी धम्मपदामध्ये म्हटलेली आहे. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, ज्या प्रकारे हंस आकाशामध्ये उडतात, हंस पक्षी जो राहते तो आकाशामध्ये उडते, त्याचप्रमाणे रिद्धिबल प्राप्त लोक आकाश मार्गाने जातात. ज्या लोकांना रिद्धी बल प्राप्त होते ते लोक कुठून जातात? आकाश मार्गाने जातात. आणि सेनेसहित माराला जिंकल्यावर आपल्याला जेव्हा आपलं मरण जवळ येते तेव्हा आपल्याला मार घ्यायला येतो. तर असे लोक ज्यांच्यामध्ये धैर्य राहते, धीर राहते, असे लोक आपल्या सेनेसोबत माराला जिंकतात. आणि धीर पुरुषाला काय म्हटलंय भगवंतांनी? शहाणे लोक. ह्या लोकातून निर्वाणास निघून जातात. मनुष्य लोकामधून निर्वाणाच्या मार्गावर निघून जातात. कोणते लोक? तर ज्यांच्यामध्ये धीर असतो ते लोक. तथागत भगवान बुद्ध जेतवन विहारात विहरत असताना 30 भिक्खूंना उद्देशून त्यांनी ही गाथा म्हटलेली आहे. 30 भिक्खूंना उद्देशून तथागतांनी ही गाथा म्हटलेली आहे. एके दिवशी 30 भिक्खू एकत्र होऊन भगवंताच्या भेटीस जेतवनात आले. 30 भिक्खू भगवंतांना भेटण्यासाठी जेतवन विहारामध्ये आले. त्याच वेळी स्थवीर आनंद सुद्धा त्याच्या सेवेसाठी गंधपुरीच्या बाहेर थांबले होते. आणि जेव्हा 30 भिक्खू तथागतांना भेटण्यासाठी आले त्याच वेळी स्थवीर आनंद जे होते त्यांच्या सेवेसाठी दरवाजाच्या बाहेर, गंधकुटीच्या बाहेर ते थांबले होते. तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला की प्रथम या 30 भिक्खूंना भगवंतांचे दर्शन करू द्यावे. स्थवीर आनंदाला असं वाटले की मी सेवा तर नंतर पण करून घेणार, परंतु हे जे 30 भिक्खू तथागतांना भेटण्याकरिता आलेले आहेत तर ह्यांना आधी मी भेटायला जाऊ द्यायला पाहिजे आणि नंतर आपण त्यांना सेवा देऊया. आणि म्हणून ते गंधकुटीच्या बाहेरच दरवाजावर एका बाजूला बसले. म्हणून स्थवीर आनंद जे होते गंधकुटीच्या बाहेर दरवाजाला एका बाजूला बसले आणि 30 भिक्खूंना त्यांनी आत जायला सांगितले. भगवंतांनी त्या 30 भिक्खूंना कुशल मंगल विचारल्यानंतर त्यांच्यासाठी अनुकूल आणि स्मरणीय असा उपदेश केला. जेव्हा 30 भिक्खू आतमध्ये गेले त्यांनी तथागतांना वंदन केलं. मग नंतर तथागतांनी त्यांना अनुकूल आणि स्मरणीय, लक्षात राहणार असा उपदेश केला. त्या धम्मोपदेशाच्या प्रभावाने ते 30ही भिक्खू अरहंत झाले. तो धम्मोपदेश तथागतांनी दिला त्या धम्मोपदेशाच्या प्रभावाने 30 भिक्खू सुद्धा अरहंत झाले आणि शेवटी ते आकाश मार्गाने निघून गेले. आणि ते 30ही भिक्खू शेवटी आकाश मार्गाने निघून गेले. स्थवीर आनंद गंधकुटीच्या बाहेर त्या 30 भिक्खूंची प्रतीक्षा करू थकले. आता जे स्थवीर आनंद होते ते बाहेर त्यांची वाट बघत होते. हे 30 भिक्खू बाहेर येणार आणि मग मी तथागतांची सेवा करायला आतमध्ये जाणार. ते वाट बघू थकले. त्यांना वाटलं अर्ध्या तासानंतर येतील, 1 तासानंतर येतील, 2 तासानंतर येतील, परंतु ते यायला खालीच नव्हते. 30 भिक्खू काही येत नव्हते. वेळेपेक्षा दुप्पट वेळ होऊनही जेव्हा ते गंधकुटीच्या बाहेर पडले नाहीत तेव्हा ते धैर्य साधून उठले. तेव्हा स्थवीर आनंदांनी धैर्य साधून उठले आणि दरवाजाच्या आत डोकावून त्यांनी बघितलं. स्थवीर आनंदांनी मग दरवाजाच्या आतमध्ये डोकावून बघितले तेव्हा त्यांच्या विश्वासच बसत नव्हता. कारण तिथे 30 पैकी एकही भिक्खू तिथे नव्हते. जे 30 भिक्खू आतमध्ये गेले होते तथागतांच्या दर्शनासाठी, त्या 30 पैकी एकही भिक्खू तिथे नव्हते. दरवाजा एकच होता, आतमध्ये जायचा आणि बाहेर यायचा. गंधकुटीचा दरवाजा एकच होता. दरवाजा एकच आणि स्थवीर आनंद क्षणभरासाठीही दरवाजावरून उठले नव्हते. स्थवीर आनंद जे होते ते दरवाजाजवळून उठले सुद्धा नव्हते. त्या दरवाजाशिवाय त्यांना बाहेर पडायला दुसरा कोणताही रस्ता सुद्धा नव्हता.
मग ते सर्व भिक्खू गेले कुठे? स्थविर आनंदांना प्रश्न असा उठला की दरवाजा एकच आहे, परंतु हे 30ही भिक्खू इथे उपस्थित नाही आहेत, तर हे 30 भिक्खू गेले कुठे? स्थविर आनंदांनी भगवंतास विचारले, भंते काही भिक्खू आपल्या भेटीसाठी आले होते. मग स्थविर आनंदांनी तथागतांना विचारलं, भंते काही भिक्खू आपल्या भेटीसाठी आले होते, परंतु ते इथे दिसत नाही आहेत. आता ते इथे दिसत नाही आहेत, हा कसा काय चमत्कार आहे? हा कसा चमत्कार आहे? ते भिक्खू कुठे आहेत? बाहेर ते निघाले नाही. स्थविर आनंद काय म्हणतात? ते भिक्खू कुठे आहेत? बाहेर तर ते निघाले नाहीत, कारण मी दारावर पहिरा देतच बसलेलो होतो, म्हणून ते कुठे जाऊ शकत नाहीत. मला आपण सांगा की ते गेले कुठे? स्थविर आनंद म्हणतात तथागतांना, मला आपण सांगा की ते गेले कुठे? तेव्हा स्थविर आनंद म्हणाले, मला बुचकाळ्यामध्ये तुम्ही पाडू नये. मला बुचकाळ्यात पाडू नये. मला म्हणजे आता त्यांना वाटलं की हे 30 भिक्खू आतमध्ये गेले, परंतु हे 30 पैकी एकही भिक्खू इथे दिसत नाही आहे आणि रस्ता एकच आहे, दार एकच आहे, तर हे गेले कुठे? तेव्हा बुद्ध म्हणाले, आनंद ते आंतरिक आकाशातून समाधीत उतरलेले आहेत. तेव्हा तथागत म्हणतात, आनंद ते आंतरिक आकाशातून समाधीमध्ये उतरलेले आहेत. ह्या अंतर आकाशात उतरण्यासाठी कोणत्या दुसऱ्या दाराची गरज नाही. ह्या अंतर आकाशामध्ये उतरण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या दाराची गरज नाही आहे, असे कोण सांगतात? तथागत सांगतात स्थविर आनंदला. त्यावेळी आकाशात हंस पक्षी उडत होते. जेव्हा तथागत स्थविर आनंदांना सांगतात त्यावेळी आकाशामध्ये हंस पक्षी उडत होते, तेव्हा बुद्ध म्हणाले, बघ आनंद दाराच्या बाहेर बघ. तेव्हा बुद्ध काय म्हणतात? आनंद बाहेर जाऊन बघ, दाराच्या बाहेर बघ. जसे आकाशामध्ये हंस उडत आहेत तसे तेही उडाले आहेत. आकाशामध्ये ज्याप्रमाणे हंस उडत आहेत तसे ते 30 भिक्खू सुद्धा आकाशामध्ये उडालेले आहेत. तेव्हा स्थविर आनंदाने विचारले, तर मग काय ते हंस बनून उडालेत काय? स्थविर आनंद विचारतात, तर ते हंस बनून उडाले आहेत काय? ते गेले कुठे? बुद्ध म्हणाले, ते परमहंस झालेले आहेत. ते हंस नाही, ते परमहंस झालेले आहेत. आनंद ते परमहंस झाले, असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली आहे, ज्याचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे सूर्यपथाने हंस आकाशामध्ये उडतात. सूर्यपथाने हंस जसे आकाशामध्ये उडतात त्याचप्रमाणे रिद्धिबळ प्राप्त लोक आकाश मार्गाने जातात. ज्या लोकांना रिद्धिबळ प्राप्त होतो ते लोक आकाश मार्गाने जातात. तसे धीर पुरुष माराच्या सेनेला पराजित करून ह्या लोकातून निब्बाणास निघून जातात. ज्यांच्यामध्ये धीर राहते, धीर पुरुष माराच्या सेनेला पराजित करून ह्या लोकातून ते निब्बाणाला निघून जातात, असे तथागत सांगतात. मग तथागतांनी रिद्धी प्राप्त करायसाठी 7 प्रकार सांगितलेले आहेत, 7 समाधीचे प्रकार. तथागतांनी रिद्धी प्राप्त करायसाठी 7 समाधीचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिला समाधीचा प्रकार आहे छंद समाधी. पहिला प्रकार कोणता आहे? छंद समाधी. दुसरा आहे संखारा सम्मायगंता. दुसरा संखारा सम्मायगत्ता. तिसरा आहे वीर्य समाधी. तिसरा रिद्धी प्राप्त करण्यासाठी वीर्य समाधी. चौथा आहे चित्त समाधी. चौथा चित्त समाधी. पाचवा आहे विमासा समाधी. पाचवा विमासा समाधी. 6वा लोकुत्तरा समाधी आणि 7वा आहे लोकीय समाधी. अशा 7 समाधीचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपण धैर्यवान रिद्धी बल पुरुष बनू. जेही लोक ह्या 7 समाधींचा नियमितपणे अभ्यास करतात त्या लोकांना रिद्धिबल प्राप्त होते आणि हे लोक मग आकाशामार्गे निब्बाणास प्राप्त होतात. ठीक आहे. वरील मार्गाने रिद्धी प्राप्त करता येते. ह्या 7 वरील समाधी मार्गाने आपल्याला रिद्धिबल प्राप्त करता येते. आता ह्या गाथेमध्ये तथागतांनी शब्द म्हटलेला आहे एक, इद्धिया आकाशे यंती. ह्या शक्तींनी अर्हत आकाशातून उडू शकतात. ही जी शक्ती आहे रिद्धिबल शक्ती, ह्या शक्तींनी अर्हंत ज्यांना प्राप्त होते ते आकाशामधून
उडू शकतात. अर्हतांना जाणीव होते की जे प्राप्त करावयाचे होते ते प्राप्त झालेले आहे. जे अर्हंत होतात त्यांना जाणीव होते की आम्हाला जे प्राप्त करायचे होते ते आम्हाला प्राप्त झालेले आहे. दुःखाचे ओझे शेवटी संपलेले आहे. त्यांच्या दुःखाचा जो ओझा राहते तो पूर्ण शेवटी संपलेला राहते. आसक्तीचे सर्व प्रकार आणि अज्ञानाची छाया संपूर्ण नष्ट झालेली असते. ज्यांना अर्हंतपद प्राप्त होते त्यांना कुठल्याही प्रकारची आसक्ती नसते आणि अज्ञानही नसते. त्यांना सगळ्या प्रकारचा अज्ञान त्यांचं दूर होऊन जातो. सुखाचा प्रवास सुरू होतो त्यांच्या. दुःखमुक्तीपासून ते लांब होतात आणि त्यांच्या सुखाचा प्रवास सुरू होतो. जगातील सर्व विकार नष्ट होऊन जे शब्दात वर्णन करता येत नाही. ज्यांना अर्हंतपद प्राप्त होते ते जगातले सर्व विकार दूर करून टाकतात. असे विकार की जे शब्दात सुद्धा वर्णन करता येणार नाही. अशा निब्बाण सुखाचा मनुष्य अनुभव घेत असतो. ज्यांना अर्हंतपद प्राप्त होते ते अशा प्रकारे निर्वाण सुखाचा अनुभव घेत असतो. त्यावेळी नवीन जन्म घेण्याची प्रक्रिया सुद्धा थांबलेली असते. मनुष्य नवीन जन्म घेण्याची प्रक्रिया सुद्धा थांबलेली असते. कारण मनुष्याने नवीन जन्म घेतला तर तो दुःखाच्या भावचक्रामध्ये पुन्हा येऊन अडकतो. आणि जे लोक अर्हंत बनतात ते त्या लोकांना पुनर्जन्म त्यांचं होत नाही. कारण नवीन कर्मामुळे पुनर्निर्मितीचे बीज पेरले जात नाही. ते नवीन असं कुठलाही कर्म करत नाही की ज्याच्यामुळे पुनर्निर्मितीचा बीज पेरले जाणार. जरी अर्हंत भौतिक दुःखापासून मुक्त नसला तरी मुक्तीचा आनंद ते अवश्य लुटत असतो. अर्हंत लोक मुक्तीचा आनंद अवश्य लुटतात. अर्हंताला असेख्य असे म्हटलेले आहे. जे लोक अर्हंत बनतात त्यांना असेख्य असे म्हटलेले आहे. कारण त्याला आता कुठल्याही प्रशिक्षणाची किंवा शिक्षणाची गरज नसते. जे अर्हंत बनतात त्यांना कुठल्याही प्रकारच्या प्रशिक्षणाची किंवा शिक्षणाची अजिबातही गरज नसते. त्यांना स्वतःमध्येच पूर्ण ज्ञान प्राप्त होऊन जातो. आता तो पवित्र जीवन जगत असतो आणि ज्याला जे प्राप्त करावयाचे होते ते प्राप्त झालेले असते. पवित्र जीवन ते जगतात आणि त्यांना जे त्यांचे ध्येय राहते प्राप्त करण्याचा ते त्यांना प्राप्त झालेले असते. आणि दुसरे भिक्खू किंवा संत जे श्रोतापन्न स्थितीपासून ते अर्हंताच्या स्थितीपर्यंतच्या मार्गावर असतात त्यांना सेख्य म्हणतात. सर्वात आधी निब्बाणाची पहिली अवस्था आहे श्रोतापन्न, दुसरी आहे सकृतगामी, तिसरी आहे अनागामी आणि चौथी आहे अर्हंत. तर पहिली श्रोतापन्न अवस्थापासून त्यांच्या ध्येय काय राहते की आम्हाला अर्हंतपद प्राप्त करायचा आहे. तर अशा भिक्खूंना काय म्हणतात किंवा अशा लोकांना काय म्हणतात? सेख्य. काय म्हणतात? सेख्य. त्यांना अजूनही शिक्षणाची गरज असते. अर्हंताला शिक्षणाची गरज नसते परंतु बाकीच्यांना शिक्षणाची गरज असते. इथे नोंद घेणे आवश्यक आहे की अनागामी आणि अर्हंत लोक ज्यांनी रूप आणि अरूप ध्यान विकसित केलेले आहेत ते लोक निब्बाण सुख ह्या जीवनात 7 दिवसापर्यंत अनुभवू शकतात. ज्या लोकांना अनागामी आणि अर्हंतपद प्राप्त झालेले आहेत ते लोक फक्त निब्बाण सुख 7 दिवसापर्यंत अनुभवू शकतात. 7 दिवसापर्यंतच अनुभवू शकतात. ज्याला पालीत निरोध समापत्ती असे म्हणतात. पाली भाषेमध्ये ज्याला काय म्हणतात? निरोध समापत्ती. अशी व्यक्ती ह्या स्थितीत संपूर्णतः दुःखापासून मुक्त असते. अशा प्रकारची व्यक्ती ह्या स्थितीमध्ये संपूर्ण दुःखापासून मुक्त असते. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख नसते आणि त्यांचे कर्मसंस्कार थांबलेले असतात. ते लोक अजिबातही कर्मसंस्कार करत नाही आणि त्यांचे कर्मसंस्कार थांबलेले असतात. अशा वेळी विज्ञानाची चित्तधारा वाहण्याचे तात्पुरते थांबलेले असते. तर आजचा आपला टॉपिक होता धीर लोक निब्बाणात जातात. आणि कथा कुणाची होती? तर 30 भिक्खूची गोष्ट होती. साधू साधू साधू.